हॅलो, मी दीप्ती दंबोळी. ॲक्च्युली आमची साईट पंढरपूर येथे आहे. आम्हाला NMD इंटेरियर्सबद्दल ॲक्च्युली इंस्टाग्रामवरून समजले. मग आमची फर्स्ट मीटिंग झाली. त्यावेळी सर साईट व्हिजिटसाठी आले होते आणि साईट व्हिजिटनंतर आमचे जे काही रिक्वायरमेंट होत्या, तर आमची फर्स्ट रिक्वायरमेंट होती की मी आणि मिस्टर दोघेही वर्किंग असल्यामुळे आमचं कमीत कमी मेंटेनन्स, डिसेंट लुक आणि इकॉनॉमिकल ह्या 3 प्रायोरिटीज होत्या डिझाईनमध्ये. त्याच्यातही सिव्हिल चेंजेसही भरपूर होते आणि त्या सिव्हिल चेंजेससाठी सुद्धा सरांनी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे पूर्ण ड्रॉइंग्स दिलेले होते. त्यामुळे जरी आम्ही सिव्हिल वर्क इथून लोकल पंढरपूरमधून जरी केले असेल तरी आम्हाला वेळोवेळी प्रत्येक गोष्टीसाठी इनपुट्स मिळालेले होते. ओव्हरऑल आमच्या घरामध्ये जे चेंजेस आम्हाला एक्सपेक्टेड होते त्यामध्ये 25% काम हे मेनली सिव्हिल वर्क होतं, का तर पूर्ण टॉयलेट बाथरूम चेंज करायचे होते. पण सोलापूर इंटेरियर असताना देखील टीम आमची जे स्ट्रक्चरल चेंजेस करणारी होती ती पंढरपूरची असून त्यांना देखील त्यांनी व्यवस्थित गाईड करून पूर्ण आम्हाला डिटेल प्लॅन दिला पूर्ण ह्याचं की टॉयलेट बाथरूम वगैरे तुम्ही चेंजेस करून. आम्हाला शंका होती की ते केल्याने हॉल खूप लहान होईल किंवा काय. त्यांनी आम्हाला 3Dमध्ये ते पूर्ण चेंजेस करून दाखवून दिलं की तुमचा हॉल काय लहान होत नाही आहे, तुम्ही ओव्हरऑल झाल्यावर त्याचा इफेक्ट हा तुम्हाला खूप चांगला येईल. आता मटेरियल सिलेक्शनच्या वेळी तिथेही आणि पहिल्या आमच्या मीटिंगमध्येच आमच्या लक्षात आलं की आमची वेवलेंथ म्हणजे बऱ्याच गोष्टीत मॅच होती आहे. त्यामुळं आम्हाला असा डिस्प्यूट काहीच झाला नाही. साईट सिलेक्शनच्या वेळी म्हणजे मटेरियल सिलेक्शनच्या वेळी ही आम्हाला सगळेच ड्रॉइंग्स त्यांनी 3Dमध्ये काढून दिले आणि त्याच्यामुळे एक्झॅक्टली व्ह्यू कसा येईल हा आम्हाला तेव्हाच क्लिअर झाले. ज्यावेळी आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी 2-2, 3-3 मटेरियल सिलेक्ट केलेले होते त्या प्रत्येकाचे आम्हाला 3D व्ह्यूज मिळाले. त्यामुळं यातला कुठला फायनल करायचा आणि कुठला डिलीट मारायचा हे पण आम्हाला क्लॅरिटी खूप चांगली आली. थोडासा आमचा हॉल छोटा होता, मग त्या छोट्याला लूक कसा जास्त मोठा देता येईल याच्यासाठीही भरपूर त्यांनी सजेशन्स दिले जे आम्हाला खूपच छान उपयोगी पडले. मग जे काही ते चेंजेस पूर्ण देतील हे खूप आम्हाला पूर्ण 3Dमध्ये एक बारीक गोष्ट त्यांनी आम्हाला दाखवली. म्हणजे ते कलर सिलेक्शन असू दे, लॅमिनेट असू दे किंवा इव्हन तुमचे पडदे असू दे, कोणताही छोटा जर चेंजेस जरी आम्ही त्यांना सांगितला तरी तो त्यांनी आम्हाला 3Dमध्ये पूर्ण इम्प्लिमेंट करून तो कसा दिसेल. कदाचित काही वेळेस आमचे सजेशन हे देखील चुकीचे होते पण ते त्यांनी 3Dमध्ये आम्हाला दाखवून दिलं की हे कसं चुकतंय, तुम्ही यापेक्षा हा जर प्रकार केला तर कसं चांगला दिसेल हे आम्हाला 3D. त्यामुळं 3Dमध्ये त्यांनी दिल्यामुळं आम्हाला देखील ते समजायला अतिशय सोपं गेलं. एखादा चॉईस आमचा झाला तर तो चॉईस तो लॉंग लास्टिंग कसा नाहीये किंवा त्याच्यामुळे तुम्हाला मेंटेनन्सला काय प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा कॉस्ट वाईज काय इफेक्ट होऊ शकतो हे पण त्यावेळी त्यांनी समजावून सांगितल्यामुळं फायनल चॉईसला खूप कमी वेळात आमचं फास्ट झालं. कोणते प्रोडक्ट सिलेक्ट करताना तुम्ही कॉस्ट मॅटर करतं हे देखील त्यांनी आम्हाला पटवून दिलं की काही गोष्टी अशा असतात की आपण विनाकारण महागड्या घेतो. ते त्यांनी आम्हाला पटवून दिलं की विनाकारण यामध्ये तुम्ही वेस्ट करू नका, त्याऐवजी तुम्ही या प्रोडक्टमध्ये जर ते केलं तर त्याचं जास्त चांगलं लुक येईल. म्हणजे जे परमनंट गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही जास्त कॉस्ट जर बेअर केली तर त्याचा जास्त चांगला इफेक्ट येईल. त्यामुळं NMD इंटेरियर्सच्या ओव्हरऑल एक्सपिरियन्सबद्दल वी आर व्हेरी हॅपी, व्हेरी अमेझिंग एक्सपिरियन्स आणि घर खूप छान झालेले आहे. जे आलेले आहेत ते सर्वांनाच पण खूप आवडलेलं आहे. मग घराबद्दल बोलायचं तर ऑलरेडी सगळ्याच गोष्टीत आमची चॉईस होती, त्यामुळे असं स्पेसिफिक तर सगळंच आवडलेलं आहे. पण मला जास्त किचनचा लुक जास्त आवडलेला आहे. त्यामुळे ओव्हरऑल जे लुक आलं घराला ते म्हणजे एकदम म्हणजे असं कुणाला असं वाटणार देखील नाही की पहिलं घर हे असं होतं. आणि खूप म्हणजे जागा ॲक्च्युली आमची 860 स्क्वेअर फूटच आहे, पण 860 स्क्वेअर फूटच्या मनाने खूप सुटसुटीत आणि लक्झरियस, खूप स्पेशियस. म्हणजे कोणत्याही रूममध्ये असं म्हणजे कंजस्टेड असं तुम्हाला वाटणार नाही. पूर्ण हवेशीर किंवा अगदी हॉटेल सारखं असा लुक नाहीये. एकदम डिसेंट. म्हणजे दिवसभर जॉब करून आल्यानंतर जो थकवा संध्याकाळी येतो तो घरी आल्यानंतर एकदम फ्रेश वाटायला पाहिजे असं. माझ्या तर आवडीचं एकदम हॉल झालेला. हॉल लहान झाला, मॅडमचं म्हणणं होतं की लहान झाला, पण आज हॉल घरातला सर्वात बेस्ट एकदम हॉल आहे की जो असं वाटणार नाही की लहान आहे किंवा काय. एकदम प्रसन्न झालं.